आणि यानंतर तुमच्या आमच्या कामाच्या बातम्या सविस्तर पाहूयात। मुंबई नाशिक प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना मोठा दिलासा मिळालेला आहे। घोटी टोल नाक्यावरती कार, जीप आणि व्हॅनसाठी आता 140 रुपयांऐवजी 70 रुपये टोल आकारला जाईल। मुंबईहून नाशिककडे येताना पडघा इथेही अर्धा टोल लागणार आहे, मात्र समृद्धी महामार्गाचा टोल स्वतंत्र राहणार आहे। मुंबई महापालिकेच्या वुमन्स ऑन व्हील्स प्रकल्पामधून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी रिक्षा चालवण्याचं प्रशिक्षण दिलं जातंय। यंदा टीव्हीएस कंपनीच्या माध्यमातून आणखी 135 महिलांना मोफत रिक्षा प्रशिक्षण देण्यात आलं। महिलांना रोजगाराची नवी संधी मिळावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे। घाटकोपर अंधेरी दरम्यान मेट्रोनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा दिलासा आहे। उद्या 10 ऑगस्टपासून या मार्गावर सायंकाळी कमी अंतराच्या 8 अतिरिक्त मेट्रो फेऱ्या सुरू होतील। वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेण्यात आलाय। मेट्रोच्या एकूण फेऱ्या 476 वरून 484 होणार आहेत। मुंबईकरांना शिव आणि विद्याविहार उड्डाणपुलासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागेल। 15 ऑगस्टचा मुहूर्त हुकलाय। शिव उड्डाणपूल सप्टेंबर अखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचं नियोजन आहे, तर विद्याविहार उड्डाणपूल ऑगस्ट अखेरपर्यंत पूर्ण करून चाचण्यानंतर 8 सप्टेंबर नंतर वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे। वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश अर्जात चूक झालेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालाय। ऑनलाईन प्रवेश नोंदणीतील अर्जातील तपशील दुरुस्त करण्यासाठी समुपदेशन समितीनं लॉग इनमध्ये सुधारणा पर्याय उपलब्ध करून दिला। विद्यार्थ्यांना 12 ऑगस्टला सकाळी 11 वाजेपर्यंत या अर्जांमधील चुका दुरुस्त करता येणार आहेत। विधीच्या 3 आणि 5 वर्षांच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय। सीईटी सेलनं सीएपी फेरीसाठी पसंतीक्रम भरण्याची मुदत 11 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे। काही महाविद्यालयांच्या मान्यता आणि विद्यापीठ संलग्नतेची प्रक्रिया सुरू असल्यानं विद्यार्थ्यांना अधिक पर्याय उपलब्ध व्हावेत, यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली। पाऊस आणि दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे जम्मूवरून होणारी अमरनाथ यात्रा पुन्हा एकदा स्थगित करण्यात आली आहे। जम्मू भागात 11 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस, पूर आणि दरडी कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे। हवामान आणि परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पुढील यात्रेबाबत निर्णय घेतला जाणार आहे। आणि यानंतर राज्यातील प्रमुख शहरांचे पेट्रोल डिझेलचे आजचे दर जाणून घेऊयात। मुंबई शहर पेट्रोल 111.21, डिझेल 97.83 रुपये। ठाणे शहर पेट्रोल 111.21, डिझेल 97.83 रुपये। नाशिक शहर पेट्रोल 112.44, डिझेल 99.7 रुपये। नागपूर पेट्रोल 111.80, डिझेल 98.48 रुपये। छत्रपती संभाजीनगर शहर पेट्रोल 112.44 आणि डिझेल 99.7 रुपये।